विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे। पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा आपण इथे सराव घेत असतो। सर्वप्रथम आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। चला मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी पन्हाळगड। पन्हाळगड हा जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यात येत असतो। पुढील प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 हा कोणत्या शहरांना जोडतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी पुणे आणि नाशिक या दोन शहरांना NH50 हा महामार्ग जोडतो। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात किती महसूल विभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक ए 6 महसूल विभाग इतके महाराष्ट्रात आहे। पुढील प्रश्न, भारतात मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र पुढीलपैकी कोठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी शिमला या ठिकाणी भारताचे मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र आहे। पुढील प्रश्न, ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि पहिले अभयारण्य म्हणून ओळखले जाणारे ताडोबा, ज्याची स्थापना 1955 साली चंद्रपूर या जिल्ह्यात करण्यात आली आहे आणि ते आपल्या महाराष्ट्राचे व्याघ्र प्रकल्प आहे। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र नाही? ऑप्शन क्रमांक सी भंडारदरा हे अहमदनगरमधील एक धरण आहे। पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे, म्हणजेच विरळ लोकसंख्या त्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक डी अरुणाचल प्रदेश। पुढील प्रश्न, कामगार दिन कधी साजरा केला जातो? तर 1 मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन स्थापना दिवस दोघं एकाच दिवशी साजरे केले जातात। पुढील प्रश्न, भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? तर बघा, 1940 साली विनोबा भावे यांची भूदान चळवळीचे जनक म्हणजे भूदान चळवळीचे पहिले प्रणेते म्हणून यांची निवड करण्यात आली होती। पुढील प्रश्न, हरिप्रसाद चौरसिया कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक सी बासरी या वाद्याशी हरिप्रसाद चौरसिया संबंधित आहे। पुढील प्रश्न, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे? ऑप्शन क्रमांक ए पुणे या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे। पुढील प्रश्न, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे जनक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक बी RR पाटील यांना आपण महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहिमेचे जनक म्हणून ओळखतो। पुढील प्रश्न, धनराज पिल्ले कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक डी हॉकी या खेळाशी धनराज पिल्ले हे संबंधित आहेत। पुढील प्रश्न, एड्स विरोधी दिवस केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक ए 1 डिसेंबर रोजी एड्स विरोधी दिन साजरा केला जातो। 1 डिसेंबर रोजीच BSFची स्थापना झालेली आहे। पुढील प्रश्न, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक डी नर्मदा नदीवर सरदार सरोवर प्रकल्प आहे। नर्मदा नदीवर गुजरात या राज्यात 182 मीटर इतका उंचीचा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा बांधलेला आहे। पुढील प्रश्न, पहिली घटना दुरुस्ती डॅश साली झाली? तर बघा, 1951 साली पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली होती। पुढील प्रश्न, इरई धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक सी चंद्रपूर हे शहर इरई नदीकाठी वसलेले आहे आणि या शहरात इरई हे धरण देखील आहे। पुढील प्रश्न, भारतात पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? तर 1951 आणि 52 या साली भारतात पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली होती। ऑप्शन क्रमांक बी 1951 साली। भारतातील धवल क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर बघा, वर्गीस कुरियन यांच्याशी संबंधित धवल क्रांती दुग्ध व्यवसायाशी संबंधित आहे। महाराष्ट्रात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम केव्हा सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक ए 15 ऑगस्ट 2007 साली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू करण्यात आली होती आणि आपण मगाशीच प्रश्न बघितला, RR पाटील या मोहिमेचे जनक म्हणून ओळखले जातात। पुढील प्रश्न,
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यता संपुष्टात आली? कलम 17. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, खूपदा पेपरमध्ये खूप रिपीट झालेला प्रश्न आहे. कलम 17 नुसार अस्पृश्यता संपुष्टात करण्यात आली होती. कलम 19 स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 18 पदव्यांची समाप्ती. कलम 14 समानतेचा अधिकार. पुढील प्रश्न, राज्यपालाची नेमणूक कोण करतात? वयाच्या 35व्या वर्षी राज्यपालाची निवड केली जाते. राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती हे करतात आणि राज्यपालांना शपथ म्हणजे राज्याचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे त्यांना शपथ देतात. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती व्यक्ती ही हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनशी संबंधित आहे? तर बघा, भगत सिंग हे HSRA या संस्थेशी संबंधित आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना 1931 साली फाशी देण्यात आली होती. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात लांब धरण कोणते? ओरिसा राज्यात हिराकुंड धरण हे भारतातील सर्वात लांब धरण गणले जाते. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने पहिला पर्यटन धोरण वारसा जाहीर केला आहे? ऑप्शन क्रमांक 1 गुजरात या राज्याने पहिला पर्यटन धोरण वारसा जाहीर केला होता. पुढील प्रश्न, वातानुकूलित यंत्रात डॅश डॅशचा प्रतिशत म्हणून वापर करतात? तर बघा, वातानुकूलित यंत्रात फ्रेयॉनचा प्रतिशत म्हणून वापर केला जातो. पुढील प्रश्न, ऊर्जेचे CGS एकक डॅश डॅश आहे? तर ऊर्जेचे CGS एकक जूल आहे. पुढील प्रश्न, डॅश डॅशच्या अभावामुळे पेलाग्रा होतो? तर कशाच्या अभावामुळे पेलाग्रा होतो? ऑप्शन क्रमांक A नायसिस. विटॅमिन B मधले नायसिस याच्या अभावामुळे पेलाग्रा हा रोग होत असतो. पुढील प्रश्न, डॅश डॅश या पदार्थाची विशिष्ट उष्मधारकता सर्वाधिक असते? ऑप्शन क्रमांक C पाणी. पाणीची उष्मधारकता सर्वाधिक गणली जाते. पुढील प्रश्न, क्रांती मैदान हे ठिकाण डॅश डॅश शहरात आहे? तर बघा, ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून ओळखले जाणारे क्रांती मैदान हे मुंबई या ठिकाणी आहे. 1942 साली भारत छोडो आंदोलन दरम्यान याच ऑगस्ट क्रांती मैदानातनं घोषणा देण्यात आली होती. 8 ऑगस्ट 1942 साली तिथनं घोषणा देण्यात आली होती. भारत छोडो या आंदोलनाचे प्रणेते महात्मा गांधी यांना संबोधले जाते. पुढील प्रश्न, कांदा बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी किरणांचा मारा करतात? तर बघा, गॅमा किरणांचा मारा कांदा बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून केला जातो. पुढील प्रश्न, जैववायूचा प्रमुख घटक डॅश डॅश हा आहे? तो कोणता आहे? ऑप्शन क्रमांक D मिथेन. पुढील प्रश्न, विक्षेपण हा डॅश डॅश रोगाचा गुणधर्म आहे? तर विक्षेपण हा कर्करोगाचा गुणधर्म आहे. कर्करोग म्हणजेच कॅन्सर. पुढील प्रश्न, डॅश डॅश ही सदिश राशी आहे? तो विस्थापन ही एक सदिश राशी गणली जाते. पुढील प्रश्न, कोडी कॅनॉल हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक A तामिळनाडू. तामिळनाडू या राज्यात उटी हे देखील थंड हवेचे ठिकाण आहे. पुढील प्रश्न, प्रतिरोध संस्थेच्या कार्यात डॅश डॅश मदत करते? तर प्रतिरोध संस्थेच्या कार्यात लोह, पालक, भाजी ऑप्शन क्रमांक A हे सर्व घटक मदत करत असतात. पुढील प्रश्न, विद्युत प्रभाराचे SI एकक डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक B कुलोम. कुलोम हे विद्युत प्रभाराचे SI एकक गणले जाते. पुढील प्रश्न, कांडला हे बंदर डॅश डॅश राज्यात आहे? तर कांडला हे बंदर गुजरात या राज्यात आहे, जे की भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती वसलेले आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते स्थळ नवी दिल्ली येथे नाही? राजघाट, महात्मा गांधींची समाधी, शक्तीस्थळ, विजयघाट, आनंद भवन. आनंद भवन हे दिल्ली येथे नाही आहे. पुढील प्रश्न, मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती या जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न, महानायक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर IPS विश्वासराव नागरे पाटील म्हणजेच विश्वास पाटील यांनी हे महानायक पुस्तक लिहिलेले आहे. पुढील प्रश्न,
पीत क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक ए तेलबियाशी पीत क्रांती ही संज्ञा संबंधित आहे. अन्नधान्याशी हरित क्रांती. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कुंभमेळा हा कोणत्या ठिकाणी भरतो? तर दर 12 वर्षांनी महाराष्ट्रात नाशिक या जिल्ह्यात कुंभमेळावा भरत असतो. पुढील प्रश्न, पोलिओ हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? तर पोलिओ हा रोग विषाणूमुळे आपल्या शरीरात होतो आणि पोलिओ हा एकमेव असा आजार आहे ज्यावरती आजपर्यंत कुठलीही लस बनलेली नाही आहे. वॅक्सिन देऊन फक्त त्यावरती काही नियंत्रण केले जातात. तर खूपदा गेल्या वर्षी पण हा प्रश्न विचारलेला होता की खालीलपैकी कोणत्या रोगावरती आजारावरती लस तयार झालेली नाही आहे? तर त्याचं उत्तर पोलिओ हे लक्षात ठेवावे. डॉक्टर साल्क यांनीही त्यांची लस शोधली होती. पुढील प्रश्न, विम्बल्डन ओपन स्पर्धा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा, टेनिस या खेळाशी संबंधित आहे. इथे लॉन्स टेनिस झालं आहे, फक्त टेनिस या खेळाशी विम्बल्डन ओपन स्पर्धा संबंधित आहे. 2024मध्ये अल्काराज याने विम्बल्डन ओपन स्पर्धा जिंकलेली आहे. पुढील प्रश्न, भारतातील कोणते राज्य क्षेत्रफळाने सर्वात लहान आहे? साहजिकच आहे, गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य, राजस्थान हे सर्वात मोठे राज्य. पुढील प्रश्न, मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? भारताचं 0 मैल म्हणून ओळखले जाणारे नागपूर हे शहर या ठिकाणीच मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र आहे. पुढील प्रश्न, क्रायोजेनिक तंत्रज्ञान खालीलपैकी कशाशी निगडीत आहे? तर उपग्रह प्रक्षेपण या संबंधित क्रायोजेनिक तंत्रज्ञान संबंधित आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात भारताच्या सर्वात मोठ्या पिगरी मिशनची सुरुवात केली होती? तर ऑप्शन क्रमांक बी मेघालय या राज्यात पिगरी मिशनची सुरुवात करण्यात आली होती. पुढील प्रश्न, चुंबक तुटल्या जागी डॅश डॅश ध्रुव तयार होते. तो कोणते ध्रुव तयार होते? विजातीय हे ध्रुव चुंबक तुटल्या जागी तयार होत असते. पुढील प्रश्न, भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? तर बघा, आधी राजीव गांधी या नावाने ओळखला जात होता, पण 6 ऑगस्ट 2022मध्ये त्याचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे करण्यात आले. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची सुरुवात 1991-92 साली झाली होती. त्याचंच नाव बदलून मेजर ध्यानरत्न खेलरत्न पुरस्कार करण्यात आले आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक सी पुणे. पुढील प्रश्न, खालीलपैकी फेसबुक संस्थापक कोण आहेत? तर सर्वांनाच माहिती आहे, मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे संस्थापक आहेत. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणता ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांचा नाही? तर बघा, गीताई हा ग्रंथ त्यांचा नाही आहे. अमृतानुभव, भावार्थ दीपिका, चांगदेव पासष्टी, गीताई हे विनोबा भावे यांचा ग्रंथ आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात डॅश डॅश या महामार्गाची लांबी सर्वात जास्त आहे? तर NH6 म्हणून ओळखला जाणारा धुळे कोलकाता याची महाराष्ट्रात सर्वाधिक लांबी गणलेली आहे. पुढील प्रश्न, ज्ञानपीठ पुरस्कार हा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? तर ऑप्शन क्रमांक ए साहित्याशी हा ज्ञानपीठ पुरस्कार संबंधित आहे. पुढील प्रश्न, BCG ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी क्षयरोग, म्हणजेच आपल्या भाषेत TB. क्षयरोग हा एक या रोगावरती BCG ही रोग प्रतिबंध लस वापरली जाते. पुढील प्रश्न, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख खालीलपैकी कोण? CEO म्हणून ओळखले जाणारे मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे प्रशासकीयचे प्रमुख असतात. पुढील प्रश्न, तुतीकोरीन बंदर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक ए तामिळनाडू. तामिळनाडू या राज्यात तुतीकोरीन बंदर आहे. पुढील प्रश्न, प्राणिता नदी म्हणजे कोणत्या 2 नद्या आहेत? तर बघा, इथं थोडी टायपिंग मिस्टेक झाली आहे. पैनगंगा नाही आहे, वैनगंगा आहे. वैनगंगा आणि वर्धा या 2 नद्यांनी मिळून प्राणिताई नदीचा उगम होतो. गोदावरीची सर्वात मोठी उपनदी गणली जाणारी प्राणिताई नदी आहे. पुढील प्रश्न, 1857 मधील उठावात लखनौ उठावाचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन क्रमांक डी बेगम हजरत महल यांनी लखनौ उठावाचे नेतृत्व केले होते.
पुढील प्रश्न, प्राचीन काळातील पहिले राजकीय घराणे कोणते? ऑप्शन क्रमांक 1 मौर्य. पुढील प्रश्न, खालीलपैकी मुंबईचे शिल्पकार कोण? तर नाना जगन्नाथ शंकरशेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, नगरपंचायतीमध्ये राज्य शासन किती सदस्याची नियुक्ती करते? ऑप्शन क्रमांक 2 बी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात महसूल अधिनियम कोणत्या वर्षी संमत झाला? तर बघा, महाराष्ट्रात महसूल अधिनियम 1966 साली संमत करण्यात आला होता. पुढील प्रश्न, LPG धोरण कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून सुरू झाले? ऑप्शन क्रमांक बी, 8व्या पंचवार्षिक योजनेपासून LPG धोरण राबवण्यात आले होते. पुढील प्रश्न, विषाणू हे डॅश असतात? तर विषाणू हे परजीवी असतात. पुढील प्रश्न, बिकानेरी ही खालीलपैकी कशाची एक जात आहे? तर बिकानेरी ही एक मेंढीची जात आहे. पुढील प्रश्न, मालकम पेठ म्हणजे सध्याचे डॅश होय? तर मालकम पेठ म्हणजेच महाबळेश्वर होय. महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण आहे. महाबळेश्वर या ठिकाणाहून एकूण 5 नद्यांचा उगम होत असतो. त्यातनं प्रमुख नदी कृष्णा गणली जाते. पुढील प्रश्न, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे डॅश हे सर्च इंजिन आहे? तर मायक्रोसॉफ्ट कंपनीचे बिंग हे एक सर्च इंजिन आहे. पुढील प्रश्न, कोल्हापूर ते गोवा या महामार्गावर डॅश हा घाट आहे? तो कोल्हापूर ते गोवा या महामार्गावर फोंडा घाट आहे. थळघाट मुंबई ते नाशिक, बोरघाट पुणे ते नाशिक आणि आंबाघाट कोल्हापूर ते रत्नागिरी. पुढील प्रश्न, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी डॅश येथे आहे? तर पुणे या ठिकाणी महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी आहे. पुढील प्रश्न, 3 राजधानी असलेले भारतातील एकमेव राज्य कोणते? तर आंध्र प्रदेश या राज्याला त्यावेळेस 3 राजधानी असलेले एकमेव राज्य गणले होते. सध्या त्याची राजधानी अमरावती या शहराला निश्चित करण्यात आलं आहे. विशाखापट्टणम याचा देखील एक प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न, पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी डॅश या ई-गव्हर्नन्स प्रणालीचा वापर सध्या केला जात आहे? तर बघा, CCTNS म्हणजेच क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम, असं पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी CCTNS या ई-गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला जात आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नाही? तर बघा, थंबलर ही एक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट नाही आहे. पुढील प्रश्न, डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना डॅश यांनी केली? ऑप्शन क्रमांक सी, विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली होती. बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं होतं? डिप्रेस क्लासेस एज्युकेशनची स्थापना केली होती. इथं एज्युकेशन आणि मिशन या 2 शब्दांमध्ये थोडा लक्ष असू दे. पुढील प्रश्न आणि आजचा शेवटचा प्रश्न, अमरनाथ हे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर बघा, अमरनाथ हे जम्मू काश्मीर या राज्यात आहे. सध्या ते राज्य नाही, एक केंद्रशासित प्रदेश आहे. 370 हे कलम हटवल्यापासून विशेष दर्जा जम्मू काश्मीरचा रद्द करण्यात आला आहे. भारतात 8 केंद्रशासित प्रदेश आणि 28 राज्य आहेत. मित्रांनो, प्रश्न कसे वाचले? प्रश्न चांगले वाटले असेल तर अवश्य कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक करा. असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.